डिमेन्शिया ही एक अम्ब्रेला टर्म आहे. अम्ब्रेला टर्म म्हणजे एक छत्र आहे आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे डिमेन्शिया असतात. म्हणजे आपल्याला वाटतं की अल्झायमर्स डिसीज आणि डिमेन्शिया एकच आहे, पण डिमेन्शियाचा एक टाईप म्हणजे अल्झायमर्स डिसीज आहे. तसे डिमेन्शियाचे वेगवेगळे टाईप आहेत. आपण 4 ते 5 मुख्य टाईप डिमेन्शियाचे कुठले आहेत ते बघू. सगळ्यात कॉमन टाईप जो आपल्या सगळ्यांना माहित आहे, ज्याला आपण अल्झायमर्स डिसीज म्हणतो किंवा अल्झायमर्स टाईप डिमेन्शिया, जो सगळ्यात कॉमन टाईप आहे आणि जो 60 ते 70% लोकांच्या मध्ये दिसतो, ज्याच्यामध्ये अबनॉर्मल प्रोटीन्स मेंदूच्या सेल्समध्ये जमा होतात आणि त्याच्यामुळे मेंदूच्या सेल्सची डेथ होते, म्हणजे न्यूरॉन्सची डेथ होते. सगळ्यात कॉमन दिसणारा सिम्पटम या अल्झायमर्स टाईप डिसीजमध्ये म्हणजे एकतर मेमरीजचा इश्यू येतो, लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे भाषेचे प्रॉब्लेम येतात आणि ओरिएंटेशनचा प्रॉब्लेम येतो. हे सगळ्यात कॉमन दिसणारे सिम्पटम्स आहेत. हा सगळ्यात कॉमन डिमेन्शिया आहे आणि हा ओल्ड एज म्हणजे 60 नंतर किंवा 60-65 एज नंतर दिसणारा डिमेन्शिया आहे. त्याच्यानंतरचा दुसरा टाईप ऑफ डिमेन्शिया म्हणजे व्हॅस्क्युलर डिमेन्शिया, याला आपण म्हणतो की मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं मेंदूचा क्षमता किंवा काम कमी होतंय. तर हे कशामुळे होतं, तर मिनी स्ट्रोक्स म्हणजे न दिसणारे काही वेळा व्हेसल्स डिसीज असतात. म्हणजे खूप जे सिगरेट लोक पितात त्यांना बर्जर्स डिसीज नावाचा एक मिनी व्हेसल डिसीज असतो. त्याच्यामुळे सुद्धा मेंदूची क्षमता किंवा मेंदूचं कार्य कमी होतं. त्यामुळे जो होणारा डिमेन्शिया आहे त्याला म्हणतात व्हॅस्क्युलर डिमेन्शिया. तर व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये सगळ्यात कॉमन दिसणारा सिम्पटम म्हणजे थिंकिंगचा इश्यू होतो, विचार क्षमता कमी होते, प्रोसेसिंग ऑफ इन्फॉर्मेशनचं स्पीड कमी, त्याच्यानंतर ओरिएंटेशनचा इश्यू होतो, कधी चिडचिड होते, मूडचे इश्यूज दिसतात, म्हणजे मूड चिडचिडा होणे किंवा एकदम शांत होणे किंवा कोशात जाणे असे सिम्पटम्स व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये दिसतात. तिसरा कॉमन टाईप ऑफ डिमेन्शिया म्हणजे लुई बॉडी डिमेन्शिया, असं त्याचं नाव आहे. लुई बॉडी म्हणजे लुई बॉडी नावाचा एक प्रोटीनच जे मेंदूच्या सेल्समध्ये जमा होतं आणि त्यामुळे त्या सेलची डेथ होते किंवा न्यूरॉन्सची डेथ होते आणि त्यामुळे जो डिमेन्शिया होतो त्याला लुई बॉडी डिमेन्शिया असं म्हणतात. लुई बॉडी डिमेन्शिया मधले सगळ्यात कॉमन सिम्पटम्स मध्ये त्याचे सिम्पटम्स हे फ्लक्च्युएटिंग असतात. म्हणजे कधी छान नसतो असा पेशंट किंवा अशी व्यक्ती, कधी एकदमच गडबड होते, हॅल्युसिनेशन, भास भ्रम शंका संशय, चिडचिड, हे कॉमनली दिसणारे किंवा झोपेचे इश्यूज हे कॉमनली दिसणारे सिम्पटम्स लुई बॉडी डिमेन्शिया. सगळ्यात शेवटचा किंवा चौथा टाईप ऑफ डिमेन्शिया म्हणजे फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया, जो मेंदूच्या समोरच्या आणि बाजूच्या भागातल्या ब्रेनची डेथ झाल्यामुळं, म्हणून त्याला फ्रंट आणि टेम्पोरल म्हणजे फ्रंटल अँड टेम्पोरल पार्ट ऑफ ब्रेन अफेक्ट झाल्यामुळे जो डिमेन्शिया होतो तो त्याला फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया असं म्हणतात. बऱ्याच वेळेला डिमेन्शिया मेमरीजशी असोसिएट आपण करतो, पण हा जो डिमेन्शिया आहे त्याच्यामध्ये मेमरीजचे इश्यू खूप लेट येतात. म्हणजे सुरुवात जेव्हा या डिमेन्शियाची होते तेव्हा बिहेव्हिअरल इश्यूज जास्त असतात, म्हणजे स्वभावातले बदल, अचानक व्यक्ती चिडचिडा झालाय किंवा परिस्थितीचं भान राहत नाही. काही काही लोकांच्या मध्ये अशी व्यक्ती शांत सुद्धा होते किंवा अचानक व्यसन करायला लागते, इम्पल्सिव्ह डिसिजन घेते. हे जे सगळं आहे ते फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियामध्ये कॉमन आहे. त्याच्यासोबतच फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियामध्ये मेंदूच्या समोरच्या भागात लँग्वेजचं सेंटर असल्यामुळे लँग्वेज अशा डिमेन्शियामध्ये अफेक्ट होते. त्याच्यासोबत लघवीचा कंट्रोल किंवा लघवी आणि संडासचा कंट्रोल सुद्धा या मेंदूच्या भागात असल्यामुळे ते सुद्धा बरेच वेळेला अफेक्ट. तर डिमेन्शिया म्हणजे फक्त मेमरीचा इश्यू नसून हे वेगवेगळ्या प्रकारचे डिमेन्शिया असतात. हे झाले 4 कॉमन टाईप ऑफ डिमेन्शिया. पण याच्यासोबतच मिक्स डिमेन्शिया म्हणजे जनरली डिमेन्शियाची सुरुवात मेंदूच्या एका भागापासून किंवा एका पॅथॉलॉजी पासून होते, पण अल्टिमेटली सगळा ब्रेन इन्व्हॉल्व्ह होतो. म्हणून सुरुवात जरी एका टाईप ऑफ डिमेन्शियाने झाली तर डिमेन्शिया प्रोग्रेसिव्ह प्रॉब्लेम आहे. तर जसा जसा डिमेन्शिया पुढे सरकतो तसे सगळे सिम्पटम्स यायला लागतात. तर सुरुवात आहे कॉमन डिमेन्शियाने होते आणि मग सगळे सिम्पटम्स येतात. त्याच्यानंतर पार्किन्सन्स डिसीज, जो मोबिलिटीचा डिसीज आहे तो सुद्धा डिजेनरेटिव्ह डिसीज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेन सेलची डेथ होते. तर त्याच्या लेट स्टेजमध्ये सुद्धा डिमेन्शिया येतो, त्याला पार्किन्सन्स डिमेन्शिया असं म्हणतात. बऱ्याच वेळेला जे अल्कोहोलिक असतात, जे क्रॉनिक अल्कोहोलिक असतात, त्याच्यामध्ये विटॅमिन B1 ची डिफिशियन्सी असते किंवा थायमिन डिफिशियन्सी असते आणि त्याच्यामुळे जो डिमेन्शिया होतात त्याला कोर्सॅकॉफ वेर्निकेज डिसीज असं म्हणतात.
ज्याच्यामध्ये विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारा नर्वची डेथ होते आणि मग जो डिमेन्शिया होतो तिला कोर्सॅक ऑफ सायकोसिस किंवा कोर्सॅक ऑफ व्हर्निकेस इन्केफॅलोपॅथी असं म्हणतात. तर इन्फेक्शियस डिसिजेसमुळे जर ब्रेनला काही प्रॉब्लेम झाला, ट्रॉमामुळे ब्रेनला प्रॉब्लेम झाला, तरी त्याच्यामुळे सुद्धा डिमेन्शियाज डेव्हलप होऊ शकतात. तर हे पहिले जे आपण 4 बघितले ते कॉमन टाईप ऑफ डिमेन्शिया आहेत आणि जे बाकीचे आहेत ते थोडे रेअर टाईप